पालकमंत्री पद जाहीर झाली म्हणता म्हणता त्याला स्थगितीही मिळालेली आहे। बहुमताने सरकार येऊन देखील अद्याप महायुतीचा गोंधळ संपत नाहीये असं चिन्ह सध्या दिसत आहे। आधीच उशीर झाल्याने पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाल्यानंतर 2 पालकमंत्री पद रद्द करण्याची वेळ सरकारवर आलेली आहे। तर दुसरीकडे भाजपने पश्चिम महाराष्ट्रासारख्या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात जवळपास सगळेच पालकमंत्री सेना भाजपचे नेमलेले आहेत। निवडणूक निकालानंतर 2 महिन्यांनी झालेल्या या निर्णयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खेळी दिसत आहे। काय आहे हे पालकमंत्री नेमण्यामागचं नक्की राजकारण तर पाहूया। नमस्कार, मी अश्विनी इचके आणि तुम्ही पाहत आहात राजकारणातील ट्रेंडी गप्पा। आधी खाते वाटपावरून सुरू झालेला वाद आता पालकमंत्री पदापर्यंत पोहोचलेला दिसत आहे। नियुक्ती जाहीर झाल्यानंतर महायुतीमध्ये नाराजी नाट्य उफाळून आलेलं दिसतंय। त्यामुळे अजित पवारांची निकटवर्ती असणाऱ्या आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या सुनील तटकरे यांची मुलगी म्हणजे मंत्री आदिती तटकरे यांना पालकमंत्री पद दिलं गेलंय। तर रायगडचे पालकमंत्री पद चक्क 2च दिवसात स्थगित करण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे नाशिकमध्ये देखील देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जाणारे गिरीश महाजन यांच्या नियुक्तीला देखील स्थगिती देण्यात आलेली आहे। या निर्णयाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेचे नेते कारणीभूत असल्याचं म्हटलं जातंय। त्यांनी दबाव आणल्यानेच हा निर्णय घेतला गेल्याची चर्चा सध्या सुरू आहे। गिरीश महाजन यांना मिळालेल्या नाशिकच्या पालकमंत्री पदावरून सेना नेते आणि शिक्षण मंत्री दादा भुसे नाराज झालेले होते। तर दुसरीकडे रायगडची जबाबदारी आदिती तटकरेंना देण्यावरून भरत गोगावले नाराज झालेले आहेत। यामुळे या पदांना स्थगिती देण्यात आलेली आहे। पण काही ठिकाणी असा वाद असला तरी त्यातून भाजपने काही गणित मात्र साधलेली दिसत आहे। माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेली गडचिरोलीची जबाबदारी आता विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे। तर आपला बालेकिल्ला असणाऱ्या नागपूरच्या जिल्हा नियोजनाच्या तिजोरीच्या चाव्या ज्यांना गेल्या निवडणुकीतील तिकिटासाठी डावलण्यात आलेलं होतं अशा चंद्रशेखर बावनकुळेंकडे सोपवलेल्या आहेत। याशिवाय बावनकुळेंना अमरावतीची देखील जबाबदारी देत ताकद दिल्याचं स्पष्ट केलंय। तर दुसरीकडे ज्या पश्चिम महाराष्ट्राला राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हटलं जायचं त्या पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी प्रामुख्याने भाजप सोबत सेनेला पालकमंत्री पद देण्यात आलेली आहे। तर काही ठिकाणी चक्क सेनेसोबत भाजपचा सहपालकमंत्री देखील नेमलेला आहे। एकीकडे सेनेला मुंबईत झुकते माप मिळाल्याचे चित्र दिसत आहे। मुंबई शहर ठाणे जिल्ह्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे। तर सध्या मत्स्योद्योग प्रकरणावरून राज्यातील वातावरण तापलेले असतानाच बीडच्या पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बीड तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आलेले आहे। धनंजय मुंडे यांना पालकमंत्री करू नये तसेच त्यांना कॅबिनेट मंत्री पदाचा देखील राजीनामा द्यावा यासाठी जनमानसात संतप्त भावना असतानाच महायुती सरकारने त्यांना पालकमंत्री पदापासून दूर ठेवलेले आहे। धनंजय मुंडे यांना कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात न येवो यासाठी महायुती सरकारने त्यांना पालकमंत्री पदापासून दूर ठेवलेले आहे। धनंजय मुंडे यांना कोणत्याच जिल्ह्याचे पालकमंत्री देण्यात आले नसल्याने त्यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे। 3 मंत्र्यांकडे प्रत्येकी 2 जिल्ह्यांचे पालकमंत्री पद सोपवण्यात आलेले आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे आणि मुंबई शहर अशा 2 जबाबदाऱ्या असतील। तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे अमरावती आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद असेल। दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड आणि पुणे अशा 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी पार पाडतील। राधाकृष्णन विखे पाटील यांच्याकडे अहिल्यानगरचे आणि वाशिमचे पालकमंत्री पद हसन मुश्रीफ यांच्याकडे असेल। तसेच नाशिकचे पालकमंत्री पद गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आलेले आहे। सांगलीची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्याकडे तर पालघरच्या पालकमंत्रीपदी गणेश नाईक आणि जळगावच्या पालकमंत्रीपदी गुलाबराव पाटील असतील। विशेष म्हणजे नव्याने मंत्रीपद मिळाल्याने नितेश राणे यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मुख्यमंत्र्यांनी सोपवलेले आहे। रायगडचे पालकमंत्रीपद आपल्याला मिळावे यासाठी शिवसेना शिंदे गटाचे नवनियुक्त मंत्री भरत गोगावले यांनी जोरदार फिल्डिंग लावलेली होती। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दिग्गज नेते सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे यांच्या गळ्यात पुन्हा एकदा पालकमंत्री पदाची माळ पडलेली आहे। दरम्यान धनंजय मुंडे, दत्तात्रय भरणे आणि भरत गोगावले या नेत्यांची नावे यादीतून वगळण्यात आलेली आहे। राज्याच्या इतिहासात एका जिल्ह्यासाठी 2 पालकमंत्र्यांचा नवा पायंडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाडलेला आहे। मुंबई उपनगरासाठी आशिष शेलार हे पालकमंत्री असतील तर मंगल प्रभात लोढा हे सहपालकमंत्री म्हणून त्यांना साथ देतील। कोल्हापूरच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी प्रकाश आंबेडकर आणि माधुरी मिसाळ सहपालकमंत्री या 2 नव्या मंत्र्यांकडे देण्यात आलेली आहे। गडचिरोलीसाठी देवेंद्र फडणवीस यांच्या दिमतीला आशिष जयस्वाल सहपालकमंत्री हे सुद्धा असतील। बहुतांश ठिकाणी जिल्ह्याच्या तिजोरीवरती आपलाच वरचष्मा राहील असा प्रयत्न
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपने केलेला आहे. आता सेनेच्या नाराजी नाट्याचा तिढा राष्ट्रवादीचा फटका न बसून देता सुटतोय का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ट्रेंडी गप्पा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.